नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. कर्नाटकमध्ये बेंगळुरूला एक अतिशय विचित्र प्रकार समोर आलेला आहे आणि बहुतांश मीडिया अपेक्षेप्रमाणे त्याच्यावरती मिठाची गुळणी किंवा मूग गिळून गप्प बसणे असं जे आपल्याकडे शब्द आहे तसे. प्रकरण असं घडलं की CET कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी गेलेल्या 7 विद्यार्थ्यांना तुम्ही जानवं कसं काय घालू शकता आणि हे जानवं काढल्याशिवाय तुम्हाला प्रवेश देणार नाही किंवा हातामध्ये जे गंडे बांधलेले असतात ते सगळे काढूनच तुम्हाला जावं लागेल. त्याच्यापैकी काही जणांनी असं सांगितलं की बाबा हे आमचं एक पवित्र असं यज्ञोपवीत असा जो शब्द त्या व्हिडिओ ते वापरलाय त्यांनी आणि त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, कारण की दुसऱ्या चॅनलचा व्हिडिओ असल्यामुळे कॉपीराईटच्या इश्यूमुळे आम्हाला तो वापरता येत नाही. त्यांनी असं सांगितलं की हा आमच्या आस्थेचा विषय, तरी त्यांना ते जानवं काढायला लावलं आणि त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याच्यातल्या एकानं अशी तक्रार केली की ह्या सगळ्यामुळे माझं मानसिक संतुलन कसं ढळलं आणि मला कसा त्रास झाला वगैरे वगैरे. आता कोणाला असं वाटलं की काहीतरी एखादी घटना घडली असेल आणि तेव्हा त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन होईल किंवा सरकार त्या तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना किंवा ते जे कोणी गार्डिंग करणारे होते, सुपरवायझर होते, कॉलेजचे प्राचार्य होते, जे कोणी संबंधित व्यक्ती असतील त्यांना निलंबित करतील. इतका सोपा नाही आहे विषय किंवा एका कुठल्या तरी व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं घडलेलं एवढ्या पुरतं त्याचं काही त्याला बात का बतंगड किंवा राईचा पर्वत असं आपल्याकडे म्हणतात तसं करावा असा मुद्दा नाही आहे. यापूर्वी सुद्धा कर्नाटकामध्ये असाच प्रकार घडल्याच्या नंतर 2023 मध्ये सरकारने तसा एक व्यवस्थित अध्यादेश काढलेला होता की अशा पद्धतीने धार्मिक किंवा जातीय कुठल्या ह्याच्यामध्ये शासनाने अशा पद्धतीनं भेदभाव करू नये. म्हणजे हे ह्यापूर्वी घडलेलं होतं. 7-8 असे प्रकरणं ह्यापूर्वी कर्नाटकात घडलेले होते जाणीवपूर्वक. बरं, त्या ठिकाणी फक्त ब्राह्मण जानवे घालतात असं नाही, लिंगायतांपैकी पण काही जण जानवे घालतात. त्याच्यानंतर काही जैन त्याच्यामधले असे आहेत की ते पण जानवे घालतात, असं त्या सगळ्या आता अभ्यासक त्या विषयावरचे सांगतात. मुद्दा जानवं कोण घालतंय आणि कोण नाही असं नाहीये, ते शर्टाच्या आतमधलं असलेलं जानवं ह्यांना टोचत होतं. आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा हिजाब आणि बुरख्याचा विषय ह्याच कर्नाटकात आला होता परीक्षेच्या ह्याच्यामध्ये, जेव्हा की त्या विद्यार्थ्याची ओळख त्याच्यामुळे लपवल्या जाते, म्हणून त्या शैक्षणिक संकुलामध्ये असं नियम केलेला होता की तुम्हाला हिजाब घालून येता येणार नाही, तुम्हाला बुरखा घालून येता येणार नाही, कारण की त्या विद्यार्थ्याची ओळखच पटत नाही. असं जानव्याचं नाहीये, जे दिसत पण नाही शर्टाच्या आतून आहे तरी ह्यांना ते खुपत होतं. आणि ज्या विद्यार्थिनीची ओळख त्या हिजाबमुळे आणि त्या बुरख्यामुळे लपवली जाते ते तसं होऊ नये, त्याच्या वेशामध्ये दुसऱ्या कोणी येऊन परीक्षा देऊ नये म्हणून त्यांना तिथलं जो काही ड्रेस कोड होता त्या शाळेचा, त्या संस्थेचा, शैक्षणिक संस्थेचा, त्याच्यामध्ये हिजाब आणि बुरखा बसत नाही. तर आमचं कसं स्वातंत्र्य आहे आणि आम्हाला बुरखा कसा घालू दिला पाहिजे. तमाम सगळे लिब्रांडू, तुम्ही बदमाश मागच्या वर्षीची ती चर्चा बघा की कर्नाटकातला हिजाब रो असं नुसतं व्हिडिओ यूट्यूबवरती सर्च दिलं ना तरी तुम्हाला त्याच्यावरच्या शेकडो बातम्या आणि व्हिडिओ सापडतात. आणि आता न दिसणारं शर्टातलं जानवं सुद्धा यांना खूपत होतं. बदमाशपणा बघा की ज्याला आम्ही वैचारिक भ्रष्टाचार म्हणतो, ह्या प्रश्नावर आता कोणी बोलायला तयार नाही. ज्या काँग्रेसचं तिथं सरकार आहे, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, सोनिया गांधी कोणीही ट्विट केलेलं नाही आहे, एक्सवरती पोस्ट केलेलं नाही, काही त्यांच्या प्रवक्त्यांनी काही बोललेलं नाहीये. उलट निर्लज्जपणे त्यांचे प्रवक्ते समोरून म्हणतात की फार बारीक इश्यू आहे, तुम्ही कशाला याच्या नाल लागतात, ते कोणी संबंधित व्यक्ती त्यांच्यावर कारवाई झाली काय, निलंबित झालेलं आहे काय, अजून काय करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. मग हीच गोष्ट हिजाबच्या बाबतीमध्ये का नाही घडली? याच कर्नाटकामध्ये याच काँग्रेसच्या बदमाश सरकारने मागच्याच वर्षी ह्या सगळ्या प्रकरणाला इतकी हवा दिलेली होती, देशभर वातावरण तापवलं होतं. चर्चा अशा काही केल्या होत्या म्हणजे भले भले व्यक्ती स्वतंत्रतावादी लिबर्टियन स्वतःला म्हणून घेणारे सुद्धा असं म्हणत होते की ते काय हिजाब घालणे किंवा बुरखा घालणे त्या मुलीचा अधिकार आहे, हक्क आहे, तिने तिचं घालावं. म्हणजे यांना हे पण माहिती नाही की जे कमी वयाचे आपण ज्यांना म्हणतो अल्पवयीन, 18 पेक्षा कमी, कायद्यानं सज्ञान झाले नाही असे, तिला स्वतःच कसं काय कळतं? ती कोणीतरी सांगितल्यामुळे बुरखा घालते ना. 18 पेक्षा मोठी मुलगी ठरून ठरून बुरखा घालणार असेल, हिजाब घालणार असेल तर ते तिचा मुद्दा झाला. पण 18 वर्ष, हे कायद्याच्या भाषेत बोलतोय मी, वैयक्तिक पातळीवर कोणाची मॅच्युरिटी किती आहे काय ते बाजूला ठेवूयात आपण. कायद्यानं सज्ञान नसलेली लहान मुलं, त्यांना काही शाळेची शिस्त आणि म्हणून त्याहीपेक्षा फक्त शाळेच्या शिस्तीचा मुद्दा नाहीये. तुमच्या धार्मिक आस्थेनं जर
तिथल्या एखाद्या व्यवस्थेला अडचण निर्माण होत असेल की जसं हिजाबमुळे तुमची प्रत्यक्ष ओळख लपवल्या जाते. मतदान केंद्रावरती सुद्धा हिजाब ज्यांनी बुरखा घालून आले असेल तर ते बुरखावरती करून पाण्याचे तपासणी अधिकारी म्हणून ज्या महिला असतील त्यांना अधिकार आहे. कोणी असं म्हणत असेल की नाही तुम्ही बुरखा जरूर घाला, पण मतदान केंद्रावरती जर तुमची ओळख पटली नाही तर ती ओळख समजून घेण्याच्यासाठी म्हणून तिथल्या महिला अधिकारीला तो अधिकार आहे की तुमचा बुरखावरती करून पाणी तुम्ही तेच आहात की नाही ते. पण ह्या सगळ्यावरती गोंधळ घालणारे लोक शर्टाच्या आतमध्ये लपलेलं असलेलं जाणवं मात्र उघड दिसायला लागलं. किती आश्चर्याची गोष्ट. ते आपल्याकडे मराठीमध्ये म्हणे ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण ह्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, तशातला प्रकार आहे. दुसरा एक मुद्दा या निमित्तानं जो सगळा पुढे येतो आहे ते वारंवार सगळे आता काय म्हणतात की तुम्हाला सनातनचा विरोध करायचा आहे, हिंदू धर्माला विरोध करायचा आहे, मनुस्मृतीच्या नावानं ब्राह्मणांना बळवायचे, ते एक वेळ ठीक होतं 3-3.5%चे. पण तुम्ही हिंदू आस्थेवरती ठरवून आघात करायला लागलात. हा जो प्रकार चालू आहे अगदी ह्याच तामिळनाडूमध्ये त्याला लागून असलेल्या कर्नाटकाच्या मध्ये त्या कुमारस्वामीच्या त्या मंदिरावरती त्या दीपथून म्हणजे तिथे दीप प्रज्वलनाच्या बाबतीमध्ये कोर्टानं परवानगी दिलेली असताना सुद्धा तिथे बाजूला असलेल्या दर्ग्यातली शांतता धोक्यामध्ये येईल या नावाखाली म्हणून DMK सरकारने, जिथे आता निवडणुका झालेल्या आहेत नुकत्याच, त्या ठिकाणी परवानगी कोर्टाचा आदेश डावलून जे कोणी भक्त असतील किंवा त्याच्यातले फक्त 5 जण किंवा पुजाऱ्यांनीच जाऊन फक्त तिथं तो दिवा लावावा, तसा असताना सुद्धा परवानगी दिलेली नाही. न्यायालयाचा निकाल आहे. म्हणजे इतक्या टोकालाही गेलेला आहे. म्हणजे तिथे तुम्हाला जिथं वर्षानुवर्षाची नव्हे हजारो वर्षाची परंपरा आहे दीप लावायची, ती तुम्ही परवानगी देत नाही. कोर्टानं जरी सांगितलं तरी ऐकत नाहीत. आणि इकडं त्यानं त्याच्या शर्टाच्या आतमध्ये जानवं घातलेलं असेल तरी त्याला आक्षेप घेता. आणि हिजाबच्या बाबतीमध्ये मात्र सगळे बाहेर येऊन गुस्ताख हे रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा म्हणून खुलेआम रस्त्यावरती आलेले कन्हैयालाल सारख्यांचा ज्यांनी गळा चिरला, नुपूर शर्माला अजून सुद्धा बंदिस्त अवस्थेमध्ये राहावं लागते, नजर कैदेमध्ये राहिल्यासारखं राहावं लागते, कारण की तिला तिच्या खुनाची धमकी दिल्या गेलेली. आणि हे सगळे मुख खुळून चूप आहेत त्या प्रश्नावरती. उघडपणे जिथे पहलगामला कपडे काढून तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात हे शोधून कलमा पडायला लावून आणि नंतर मारलेलं, त्याच्या बाबतीमध्ये सगळे शांत. आणि फक्त एका विद्यार्थ्याने शर्टाच्या आतमध्ये जानवं घातलेले, त्याचा मात्र प्रचंड गदारो, त्याच्यावरची उसंतवाणी. जानव्याचा झाला कानडी गोंधळ, सेक्युलर घोळ परीक्षेत. विद्यार्थ्याला म्हणे काढते जानवे, द्वेष हा जाणवे आदेशात. कशासाठी असा श्रद्धांना हा धक्का, अजेंडा तो पक्का हिंदू द्वेष. परीक्षागृहात हवा तो हिजाब, जानवे तेजाब वाटते का. शर्टाच्या आतले जानवे टोचते, कोणते बोचते सत्य आहेस. जाती द्वेषाचे हे कोणते जहर, तयाने कहर माजवला. कांत जात द्वेषी त्यांना होवो शिक्षा, कांत जात द्वेषी त्यांना होवो शिक्षा. सर्वांची परीक्षा कायद्याने, सर्वांची परीक्षा कायद्या. यांना कायद्यानं तर शिक्षा झालीच पाहिजे. जे जे जातीचा कुठल्याही पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी अवमान करतात त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. आपल्याकडे अॅट्रॉसिटी फक्त दलित जातीपुरती ठेवलेली होती, ती एका परीनं बरोबर सुद्धा होती. पण त्याचा उलटा अर्थ असा होत नाही. जर दलित जातींना त्यांच्या जातीवरून कोणी अवहेलना त्यांची करणार असेल, अपमान करणार असेल तर त्याच्यावरती शिक्षा झालीच पाहिजे, हे बरोबर आहे. मग उलट पण नाहीये. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्यांनी पण उच्चवर्णीय जी जाती आहेत त्यांना सुद्धा वाटेल तशा शिव्या द्यायचा तुम्हाला अधिकार दिलेला आहे. खरं तर कुणालाही जातीवरून सार्वजनिक ठिकाणी त्याची अवहेलना करणे, त्यांच्या धार्मिक आस्था विषयांना धक्का पोहोचवणे, ह्याच्या बाबतीमध्ये कडक असे कायदे तर ठीकच आहे, व्हायला पाहिजे काही नाही, ती वेगळी गोष्ट. कायद्याने गुन्हा व्हायला, शिक्षा व्हायला पाहिजे ती ठीक आहे. पण त्याहीपेक्षा मला नेहमीच ही गोष्ट महत्त्वाची वाटत आलेली आहे की सार्वजनिकरित्या आपण सगळ्यांनी मिळून अशा गोष्टींचा कडक निषेध केला पाहिजे. आणि कुठल्याही पद्धतीने जर कोणी असं वर्तन करत असेल तर त्याला काडीचाही पाठिंबा मिळाला नाही पाहिजे. तो फक्त राजकीय मुद्दा नाही आहे, हा सामाजिक मुद्दा आहे, हा सांस्कृतिक मुद्दा आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. धर्म जागृतीचा विधायक बुरुज, NLizer News.